नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप बाळासाहेब गायकर. आपल्या प्रदीप बी गायकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेली किल्ले शिवनेरी येथे आज आपण भेट देणार आहोत. माझ्याबरोबर माझा मित्र प्रतीक थेटे हा पण येणार आहे. शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर तसेच नाशिकपासून 135 किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व आऊसाहेब जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इथं पडलेले दगड शिवनेरी किल्ल्याचे काम दर्शवतात. या ठिकाणापासून शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी पायी मार्गाचा वापर करावा लागतो. थोडं पुढं गेल्यानंतर आपल्याला शिवनेरी किल्ल्यासंदर्भातला एक फलक लावलेला दिसतो. यावर शिवनेरी किल्ल्यावर पाहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत या गोष्टी नमूद केलेल्या आपल्याला दिसतात. इकडून पुढे जाताना शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला 7 दरवाजे लागतात. यातला हा पहिला दरवाजा, महादरवाजा. काळ्या गडीव पाषाणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा 2 बुरुजांनी मजबूत केलेला आहे. याच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 खोल्या पण बनवलेल्या आहे. या दरवाजाच्या पुढे निघाल्यानंतर या पद्धतीच्या पायवाटेने आपल्याला वर किल्ल्यावर जाता येते. यानंतर आपल्याला लागतो तो दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा. सुंदर पद्धतीत बांधकाम केलेला हाही 2 बुरुजांचा दरवाजा आहे. याही दरवाजात आतील बाजूस पहारेकरी थांबण्यासाठी खोल्या बनवलेल्या आहेत. गणेश दरवाजालाच परवानगीचा दरवाजा असेही म्हणतात. या प्रवेशद्वाराजवळ 2 बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे. कमानीवर 2 लहान मिनार व घुमट दिसतात. हाही दरवाजा मागच्या बाजूनं वर जाण्यासाठी जिना बनवलेला आहे. या पद्धतीचा जिना वर जाण्यासाठी आहे. या दरवाजाच्या पुढे निघाल्यानंतर आपल्याला लवकरच तिसरा दरवाजा म्हणजेच पीर दरवाजा. पीर दरवाजाकडे जाताना आपल्याला आधी एक कमान लागते. या कमानीवर सुंदर असे सिंहाचे चित्र कोरीव कामात केलेले दिसते. पीर दरवाजाच्याच या कमानीच्या बाहेर पहारेकऱ्यांना उभे राहण्यासाठी एक बुरुज पण बनवलेला होता. पीर दरवाजाजवळ असलेल्या फलकानुसार या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहेत. कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी पण जागा केलेली आहे. घुमटाकार पद्धतीने बनवलेले 3 घुमट या दरवाजाच्या आतील बाजूस दिसतात.
पीर दरवाजापासून आत गेल्यानंतर सुंदर असा बगीचा आपल्याला पाहावयास मिळतो. इथं वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तसेच फुलझाडे, शोभेचे झाडे अशी लावलेली दिसतात. खारुताई वन विभाग जुन्नर यांनी इथं जागजागी फलक लावलेले दिसतात. बसण्यासाठी सुंदर अशा बेंचेस त्यांनी बनवलेले, बाग बनवलेले, कारंजे या बागेत तुम्हाला दिसतात. गडाच्या काही भागात आपल्याला जुन्या पायऱ्या दिसतात. इथून आपण थोडं पुढे चालल्यानंतर आपल्याला दिसतो तो हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा इतर दरवाजांपेक्षा सुस्थितीत दिसतो. वर जाण्यासाठी पायऱ्या बनवल्या गेलेल्या आहे. आत्ता पुरातत्व खात्याने इथे काही बॅरिकेड्स हत्ती दरवाजा इतर दरवाजांपेक्षा मोठा असल्यासारखा वाटतो. आतमध्ये जाण्यासाठी जागा छोटीशी असून आतमध्ये प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांना बसण्यासाठी मोठमोठ्या जागा बनवलेल्या आहेत. हत्ती दरवाजापासून उजव्या बाजूला आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु हत्ती दरवाजापासून सरळ उजव्या बाजूला गेल्यास मंदिरावर शिवाई देवीचे मंदिर आणि शिवनेरी लेणींचा समूह आपल्याला पाहावयास मिळतो. या किल्ल्यावर शिवनेरी लेणी म्हणून 3 लेणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली ही पहिली लेणी एका खोलीच्या आकारामध्ये बनवलेली असून इकडे बसण्यासाठी जागा भरपूर प्रमाणात बनवलेली दिसते. ही दुसरी लेणी. तिसऱ्या लेणीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्या लेणीमध्ये शिवलिंग आकृतीची कोरलेली लेणी आपल्याला बघावयास मिळते. ही लेणी थोडी मोठी असून हिच्या दुसऱ्या भागामध्ये खूपच मोठा परिसर कोरून ठेवलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी एक देवस्थान तयार करण्यात आलेले होते. ते आजही असून तिथे पूजा केली जाते. या भागामध्ये हे देवस्थान त्यांनी तयार करण्यात आलेले आहे. यानंतर आपण शिवाई देवी मंदिराकडे
येतो. शिवाई देवी मंदिरात प्रवेश केल्यानंतर सागवानी लाकडावर केलेले नक्षीकाम आपल्याला बघायला मिळते. यातील एक खांब हा फक्त जुना असून बाकी सर्व खांब नव्याने बसविण्यात आलेले आहे. शिवाई देवी मंदिरापासून आपण वर आल्यानंतर आपल्याला 5वा दरवाजा लागतो, तो म्हणजे मेणा दरवाजा. मेणा दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पुढचा दरवाजा लागतो, तो म्हणजे 6वा दरवाजा, कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजानंतर आपल्याला वर परत सुंदर असा बगीचा बनवलेला दिसतो. या बगीच्याला शिवाई देवराई असे नाव देण्यात आलेले आहे. या बगीच्यापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो अंबरखाना. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. याची काही प्रमाणामध्ये पडझड झालेली असून काही भाग अजूनही शाबूत आहे. परंतु काही लोकांच्या मते हा सुरुवातीला अंबरखाना नसून न्यायनिवाडा करण्याचे ठिकाण होते. याची रचना त्याच स्वरूपात केलेली दिसते. 22 खांबांचा असलेला हा अंबरखाना घुमटाकार पद्धतीने बनवलेला आहे. या ठिकाणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जाण्यासाठी सपाटी आपल्याला लागते. या रस्त्याने आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जातो. जात असताना मध्ये परत आपल्याला एक सुंदर असा बनवलेला बगीचा दिसतो. येथे पर्यटकांना बसण्यासाठी विस्तृत जागा बनवलेली आहे. या बगीच्यामध्ये आऊसाहेब जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांची एक सुंदर अशी कलाकृती बनवलेली आहे, जी एका ठिकाणावरून बघितली तर आऊसाहेब दिसतात आणि दुसऱ्या ठिकाणावरून बघितली तर छत्रपती दिसतात. चला आपण त्याचा एक दृश्य बघू. बघा, इथं उभं राहिल्यानंतर आपल्याला आऊसाहेबांचे चित्र दिसते. आता इथून हळूहळू डावीकडे जसजसे आपण जाऊ तसतसे हे चित्र बदलत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आपल्याला दिसू लागते. त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरचे मुख्य दृश्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान. आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता आपल्याला समोर जी इमारत दिसते हेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ह्या इमारती संदर्भातला एक लेख तिथं वाचायला मिळतो. या पद्धतीची ही इमारत आपल्याला दिसते. आम्ही गेलो तो वार रविवार असल्या कारणाने शिवनेरी किल्ल्यावर त्या मानाने
गर्दी होती. ऊनही खूप होते. हा बदामी तलाव. छत्रपतींच्या जन्मस्थानापासून उजवीकडे हा बदामी तलाव आपल्याला पाहायला मिळतो. या तलावापासून पुढे गेल्यानंतर मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही इमारत बांधलेली आपल्याला दिसते. यामध्ये पंचधातूची आऊसाहेब जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपल्याला दिसते. हा पूर्ण शिवनेरीचा प्रवास केल्यानंतर आम्ही दोघेही परतीच्या प्रवासाला लागलो. परंतु शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर छत्रपतींचं जन्मस्थान तुम्हाला न दाखवलं तर कसं होईल. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. आजही छत्रपतींचा पाळणा त्या जागेवर जतन करून ठेवलेला आहे. हाच तो पाळणा.